सर्वांना येशूच्या नावात सलाम। परत एकदा मी परमेश्वराला धन्यवाद देतो की देवाने आज ह्या संजीवन सभेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांना अनुग्रह दिला की आपण त्या देवाच्या चरणी यावं आणि त्याची स्तुती महिमा करावी आणि हा समय की आपण परत एकदा परमेश्वराच्या वचनाकडे जावं आणि देवाची इच्छा देवाची वाणी आपण ऐकू। एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी थोर दयाळू देवा, परत एकदा तुला धन्यवाद देतो। तुझ्या पवित्र चरणी मी स्वतःला झुकवतो। माझ्या देवा, तू महिमेस योग्य, स्तुतीस योग्य, गौरवास योग्य परमेश्वर आहे। तू भययोग्य परमेश्वर आहे। हो पिता, आम्ही केवळ माती आहोत दे बाप्पा, पण ही तुझी दया आहे की मातीच्या पात्रामध्ये तुझी महिमा तू प्रगट करतोस आणि त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। मी परत एकदा परमेश्वरा जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो दे बाप्पा, कारण मी तुझ्यापासून काही लपवू शकत नाही। म्हणून माझ्या देवा, माझा स्वीकार कर। तुझ्या आत्म्याने मला भर, तुझं वचन तू दे। हो परमेश्वर पिता, ती समज मला दे, प्रकाशन दे आणि तू तुझ्या लेकरांशी आम्हा प्रत्येकाशी बोल। येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण कर। आणि प्रभू, मी घटावं तू वाढावा, तुलाच महिमा मिळावी आणि तुझंच नाव उंच व्हावं असं होऊ दे। तुझ्या गौरवाला मला उन पडू देऊ नकोस। मला आणि इथं बसलेल्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याने तू नियंत्रित कर। आम्हा प्रत्येकाद्वारे तुला गौरव मिळू दे। धन्यवाद। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ। परत एकदा आपण काल जे वचन आपण वाचलं होतं, जे ह्या सभेचं ब्रीदवाक्य आहे, तेच वचन आपण काढणार आहोत। यशया याचा 57वा अध्याय आणि वचन 15 आपण वाचून घेऊ। कारण जो उच्च, यशया याचा 57वा अध्याय आणि वचन 15। वचनात असं लिहिलेलं आहे, ऐकू आपण। कारण जो उच्च परमथोर आहे व परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो व जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे। ज्या वेळेस यशया या वचनाची सुरुवात करतो ना, तर तो देवाबद्दल काही गोष्टी सांगत आहे की जो उच्च आणि परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो। बायबल मध्ये परमेश्वराचं वर्णन अनेक संदेश त्यांनी केलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की त्या सगळ्यांना देव काय आहे तो पूर्णपणे कळला। मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्याने जेवढा देवाचा अनुभव घेतला तेवढा देव त्याला कळला। अब्राहमाने जसा अनुभव घेतला त्याला देव तेवढा कळला। मोशेने जेवढा अनुभव घेतला मोशेला देव तेवढा कळला। मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायबल मध्ये जो परमेश्वर आहे ना, त्याही पेक्षा देव महान आहे, त्याच्याही पेक्षा परमेश्वर अद्भुत आहे, त्याच्याही पेक्षा त्याची महिमा जास्त आहे। फक्त विषय असा आहे की ज्याला जसा अनुभव आला तो त्याने बायबल मध्ये लिहून ठेवलेला देवा बाबतीमध्ये। पण विश्वास ठेवा, परमेश्वर त्याही पेक्षा कितीतरी महान आहे आणि तो त्याच्याही पेक्षा कितीतरी अद्भुत आहे। आणि हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण स्वतः त्याच्यापर्यंत जाऊ, जेव्हा आपण स्वतः त्याला बघू, त्याच वेळेस कदाचित आपल्याला कळेल की देव काय आहे। आणि त्याविषयी यशया म्हणतो, परत वाचा ते वचन। कारण जो उच्च परमथोर आहे, जो उच्च आणि परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास जो करतो, अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, आणि ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो। त्या देवाविषयी जेव्हा यशयाने हे सगळ्या गोष्टी बोलल्या त्यावेळेस तो म्हणतो, तो परमेश्वर असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो। देव स्वतःचा पत्ता देते। ब्रदर थोडासा माईक वाढवा, थोडासा आवाज, नीट लक्ष द्या। देव प्रत्येकाला पाहिजे। तुम्हाला माहिती, ह्या वचनामध्ये परमेश्वर स्वतःचा पत्ता सांगतोय। देव कुठं राहतो ना ते परमेश्वर सांगतोय। प्रत्येकाला वाटतं की देव मला भेटावा, देव मला सापडावा। या वचनामध्ये परमेश्वर स्वतःचा पत्ता या ठिकाणी आपल्याला सांगतोय। परत एकदा पहिल्यापासून वाचा। कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, तो परमेश्वर असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो। परमेश्वर म्हणतो, मी कुठं बसतो, कुठं राहतो, तर उच्च आणि पवित्र स्थानी मी राहतो असं देव म्हणतोय। तसाच ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो। देवाने 2 पत्ते दिलेत स्वतःचे की मी कुठं राहतो याच्याविषयी परमेश्वराने या वचनात सांगितलेलं आहे। पहिला पत्ता आहे उच्च आणि पवित्र स्थानी। कदाचित त्या ठिकाणापर्यंत तुम्ही आणि मी जिवंत असताना पोहोचू शकत नाही। उच्च आणि पवित्र स्थानी बायबल मध्ये फार कमी लोक आहेत ज्यांनी जिवंतपणे परमेश्वराला उच्च आणि पवित्र स्थानी पाहिलं।
त्याच्यामध्ये मोशे आहे, त्याच्यामध्ये यहस्केल आहे, त्याच्यामध्ये दानिएल आहे, त्याच्यामध्ये योहान आहे ज्याने प्रकाशित वाक्य लिहिलं, त्याने परमेश्वराची महिमा डोळ्यांनी पाहिली. त्याच्यामध्ये पौल आहे. पौल म्हणतो एक वेळ असा आला की तो 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलला गेला आणि पौलाने ती महिमा पाहिलेली आहे. फार कमी लोक आहेत बायबलमध्ये की जे त्या स्थितीपर्यंत पोहोचले, उच्च आणि पवित्र स्थानी. त्या ठिकाणी कदाचित जिवंत असताना आपण पोहोचू शकत नाही जिथं देव राहतोय, पण दुसरा पत्ता जो देव देतोय ना तो खूप सोपा आहे. तो काय बरं? तसाच ज्याचे चित्त अनुताप युक्त, परमेश्वर म्हणतो ज्याचं चित्त अनुताप युक्त व नम्र आहे त्याच्या ठाईही मी वसतो. त्याच्यामध्ये पण मी राहतो. हालेलुया. पहिली जागा कदाचित मला शोधणं कठीण आहे, पण दुसरी जागा मी तयार करू शकतो जिथं देव राहू शकतो. समजते का? पहिली जागा शोधणं कठीण आहे, उच्च आणि पवित्र स्थानी, पण दुसरी जागा आहे ना, देव म्हणतो नम्र हृदय आणि अनुतप्त हृदय ज्यांचं आहे ना, मी त्याच्या ठाई पण बसतो. याचा अर्थ दुसरी जागा तुम्ही शोधू पण शकतात आणि तयार पण करू शकतात की देव माझ्या ठाई वास करू शकतो. हालेलुया. हा, दुसरी जागा आपण तयार करावी ही देवाची इच्छा आहे. देव हाताने बांधलेल्या घरात राहत नाही, परमेश्वराचं वचन म्हणतं. त्याला चर्चमध्ये शोधून फायदा नाहीये, त्याला मोठमोठ्या भल्या मोठ्या चर्चमध्ये शोधून फायदा नाही. तो म्हणतो मी नम्र हृदयामध्ये वास करतो, मी अनुतप्त हृदयामध्ये त्या ठिकाणी वास करतो. ही परमेश्वराची जागा आहे की ज्या ठिकाणी परमेश्वराला राहायला आवडतं. नीट लक्ष द्या. आणि आज आपण बघणार आहोत की नम्रता म्हणजे काय आहे, की कसं काय परमेश्वर माझ्या ठाई वास करेल, कसं काय मी माझ्या हृदयामध्ये देवाला जागा तयार करू की जेणेकरून परमेश्वर माझ्या ठाई वास करेल. आता नम्रता हा जर विषय आपण घेतला ना तर नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना, एखादा व्यक्ती वागताना नम्रपणे वागतो, समोरचा भेटला ना त्याला वाकून सलाम करला, नम्रता, हंबलनेस, याला म्हणतो नम्रता. बऱ्याचदा प्रार्थना पण आपण करतो, हे देवा मी पापी आहे, मी उन्हा आहे, मी चुकीचा आहे, माझ्यामध्ये कमतरता आहे. बरोबर आहे, ही नम्रता आहे जेव्हा आपण देवासमोर येतो त्यावेळेस. पण तुम्हाला माहिती आहे नम्रता याच्यापेक्षा वेगळी आहे. स्वतःला चुकीचं म्हणणं, स्वतःला कमी म्हणणं, स्वतःला पापी म्हणणं हे मनुष्यासाठी सोपं आहे, पण ऍक्च्युअली नम्रता काय माहिती का? जेव्हा दुसरे लोक तुम्हाला पापी म्हणतील, दुसरे तुम्हाला चुकीचं म्हणतील, दुसरे तुम्हाला उन्हा म्हणतील, ते ऐकून घेण्याची क्षमता म्हणजे नम्रता आहे. जेव्हा दुसरे तुमची निंदा करतील ते ऐकून घेण्याची क्षमता म्हणजे नम्रता आहे. मी स्वतःला काय बोलतोय ना याच्याने माझी नम्रता नाही कळत, पण जेव्हा दुसरा कारण नसताना मला बोलतोय ना तरी मी ऐकून घेतोय, त्याला नम्रता म्हटलं जातं. देव अशा लोकांमध्ये वास करतो. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? जेव्हा मी चुकीचा नाहीये पण तरी ज्यावेळेस तुम्हाला चुकीचं बोललं जातील ना आणि तुम्ही ऐकून घ्याल, उत्तर देणार नाही, तर समजून घ्यायचं मी काय आहे? नम्र. बोला काय आहे? नम्र. सगळ्यात कठीण गोष्ट तीच आहे. जेव्हा मी चुकीचा नसतो आणि समोरचा मला काय म्हणतो, तू चुकीचा आहे, ते खपून घेणं फार मोठी गोष्ट आहे. तीच नम्रता आहे. उत्तर देऊ नका, समोरच्याला स्पष्ट करू नका की मी बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो नम्र व्यक्तींच्या ठाई देव असतो. तुमची बाजू देव लढवेल कारण तो तुमच्यामध्ये असेल. हालेलुया. समोरच्याला काही म्हणू द्या, काही फरक पडत नाही. ज्या वेळेस दावीद गोल्यातासमोर उभा होता ना, गोल्यात त्याला काय म्हणतो दावीदाला, अरे मी काही कुत्रा आहे का मला मारण्यासाठी तू काठी घेऊन आला? जरा असा जवळ ये, तुझं मांस मी आकाशातील पक्ष्यांना खाऊ घालतो. दावीद राग नाही आला त्याला. दावीद म्हणतो तू मला कशाला बोलतोय? मी जिवंत देवाच्या नावाने तुझ्या समोर उभा आहे. तू माझ्याशी नाही लढत आहे आणि मी पण तुझ्याशी नाही लढत आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. दावीदाला माहिती होतं मी काहीच नाही करू शकत याला, पण देव माझ्या वतीने लढेल. तुम्हाला माहितीये परमेश्वरासोबत, दाविदासोबत परमेश्वर होता. हालेलुया. कारण दाविदाचं चित्त तसं होतं नम्र. ज्यावेळेस बेतशेबेसोबत त्याने पाप केलं आणि त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्या विरोधात उभा राहिला, बायबल असं म्हणतं शिमी नावाचा एक व्यक्ती होता. दावीद त्यावेळेस राजा होता, पण तरी सुद्धा शिमी नावाच्या व्यक्तीने त्याला घाण घाण शिव्या शाप दिले. तुम्हाला माहितीये दाविदाचा सेनापती म्हणतो महाराज तुम्ही मला सांगा याला एकदाच मी मारून टाकतो.
लगेच तलवार उगारून मी त्याला मारून टाकतो. दावीद म्हणतो, अरे जर देवानेच त्याला सांगितलं असेल तर तू कशाला त्याला मारतो? तुम्हाला माहिती, दावीदाने ऐकून घेतलं. दावीदाने प्रत्युत्तर केलं नाही, दावीद त्याला विरोध केला नाही, दावीद शांत राहिला. ही आहे नम्रता. ज्यावेळेस आपण समोरचे काही वागू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही शांत राहतात ना, देवाच्या दृष्टिकोनातून ती नम्रता आहे. येशू ख्रिस्ताला मारलं जात होतं, तो गप होता. येशू ख्रिस्तावर थुंकलं जात होतं, तो गप होता. येशूला शिव्या दिल्या जात होत्या, तो गप होता. येशूला फटके मारले, तो गप होता. येशूची चौकशी झाली, तो गप होता. याजकांनी त्याच्यावर खोटे आरोप लावले, तो गप होता. येशू ख्रिस्ताची निंदा केली गेली, तो गप होता. हीच त्याच्या ठाई नम्रता होती. म्हणून देव येशूच्या बाजूने उभा होता. नीट लक्ष द्या, देवाची इच्छा आहे ही नम्रता ज्यावेळेस तुमच्यामध्ये येईल ना, परमेश्वर म्हणतो ते अंतःकरण माझं निवासस्थान आहे. हालेलुया. मी गर्मिष्ठांच्या अंतःकरणात नाही राहू शकत. ज्यांचा अहंकार आहे ना, अहंकारी लोकांच्या हृदयामध्ये मी वास नाही करू शकत. देव म्हणतो मी नम्र जणांच्या ठाई बसतो. हालेलुया. नम्र जणांच्या ठाई मग मी जागा तयार करू शकतो देवासाठी. फक्त विषय हा आहे की तुम्हाला स्वतःला मारावं लागेल, स्वतःच्या अहंकाराला मारावं लागेल, स्वतःच्या मीपणाला मारावं लागेल, स्वतःच्या गर्वाला मारावं लागेल. आणि सगळ्यात कठीण तेच आहे. नम्र होणं, बोलणं फार सोपं आहे, होणं फार कठीण आहे. हे प्रभू मी पापी आहे, स्वतः बोलणं सोपं आहे. दुसऱ्याने तुम्हाला म्हणू द्या बरं पापी, मग काय वाटेल? नीट लक्ष द्या. मी देवाची सेवा करतो, YouTube चॅनल पण आहे, अनेक लोक बघतात आणि कमेंट पण पाठवतात, चांगले आणि वाईट. मी कधीच वाचत नाही, मी कधीच वाचत नाही. मला लोकांच्या कमेंट नकोच आहेत. कारण चांगलं बोललं तर लगेच छाती फुगून जाईल, आणि कोणी चुकीची कमेंट केली तर हवा निघून जाईल. त्यापेक्षा वाचणंच नको ना. गरज काय माणसांची कमेंट ऐकायची? की तुम्हाला वचन कसं वाटलं, काही फरक नाही पडत. तुम्हाला मी सांगू, ज्या वेळेस अशा कमेंट येतात ना की खूप सुंदर वचन होतं, ही कमेंट माझ्यासाठी चांगली नाहीये. वचन ते सुंदर असतं ज्याच्याने एकाचं जीवन बदलतं. तुमच्या सेवेमध्ये तुम्ही किती प्रभावी संदेश दिले याच्याने फरक नाही पडत, तुमच्या संदेशाद्वारे किती आत्मे बदलले याच्याने फरक पडतो. कळतंय का मी काय सांगतो? म्हणून तुम्हाला माहिती असतं तुमच्या सेवेमध्ये तुम्ही कशा रीतीने सेवा करताय. ज्यावेळेस आत्मे बदलले जातात ना, एखाद्याचं जीवन परिवर्तन होतं ना, तो खरा संदेश आहे जो प्रभावी आहे. लोकांच्या कानाची खाज जिरवणारा संदेश प्रभावी नसतो, लोकांना मनोरंजन करणारा संदेश प्रभावी नसतो, लोकांचा टाइमपास करणारा संदेश प्रभावी नसतो. प्रभावी संदेश तो आहे जेव्हा एक पापी व्यक्ती त्याचं जीवन बदलतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलून जातं, त्याचे विचार बदलतात, त्याच्या सवयी बदलतात, आणि तो व्यक्ती देवाजवळ येतो ना, समजून घ्यायचा तो संदेश प्रभावी आहे. आणि हे आपल्याला माहिती असतं सेवकांना, जो सेवा करतो, की मी माझ्या सेवेमध्ये किती लोकांचं जीवन बदललेलं आहे. आम्ही धन्य आहोत. मी प्रभूला धन्यवाद देतो. या पाप्याला प्रभूने निवडलं, योग्यता नसताना प्रभूने निवडलं. 14 वर्षापासून आम्ही विदर्भी भागामध्ये सेवा करतोय. अनेक आत्मे आलेत प्रभूमध्ये, अनेक आत्मे आले. पण याचा अर्थ असा नसतो की स्टेटसला फोटो ठेवायचे, एवढे बाप्तिस्मे झाले, एवढे आत्मे आले. आम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, कोणी काही कमेंट करू द्या, फरक नाही पडत. त्याची कमेंट महत्वाची आहे. तुमच्या सेवेमध्ये फळ दिसले पाहिजे. लोक निंदा करत असतील ना, काही फरक पडत नाही. एकदा एक जण मला भेटला, इकडे लक्ष द्या. मला एक जण मागं भेटला, तो मला म्हटला, सर अनेक लोकांना तुम्ही आवडत नाही. काय बोलला? अनेक लोकांना तुम्ही आवडत नाही. मी त्यांना म्हटलं, सैतानाला पण मी आवडत नाही. मग काय करायचं? सैतानाची समजूत काढायची, बाबा मी चांगला आहे असं? काय गरज आहे? मी सैतानाला पण नाही आवडत ना, मग फरक काय पडतो? मला कोणी चांगलं म्हणेल किंवा कोणी वाईट म्हणेल याच्याने फरक पडत नाही. देवाला मी काय वाटतोय त्याच्याने फरक पडतोय. नम्रता ती आहे प्रियांनो, बोलणाऱ्याला बोलू द्या. येशू बद्दल बोलले ना, येशूला म्हणायचे हा भूत कोणाच्या सहाय्याने काढतो? बोला बोला, कोणाच्या सहाय्याने काढतो? बालजबुलाच्या. याचा अर्थ दुष्ट आत्म्याच्या सहाय्याने येशू भूत काढतो. हे कोणाबद्दल बोलले? येशू बद्दल. तरी येशूने ऐकून घेतलं. येशूला माहिती होतं यांना काय उत्तर द्यायचे, यांना काय उत्तर देऊन फायदा आहे. येशू ख्रिस्ताला दोष लावत होते.
येशूच्या विरोधात बोलत होते, येशूची निंदा करत होते, येशूची थट्टा करत होते, तरी सुद्धा येशू गप राहिला. एक वचन वाचू आपण, चला एक वचन वाचू. मत्ती कृत शुभवर्तमान 27 अध्याय, मत्ती 27 आणि वचन 13 पासून पुढे. तेव्हा पिलात, नीट लक्ष द्या, तेव्हा पिलात त्याला म्हणाला, येशूला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात. अरे पिलाताला वाईट वाटत होतं, अरे हे बघ तुझ्याबद्दल किती वाईट वाईट बोलतायत, तुझ्याबद्दल वाईट साक्ष देतायत हे लोक. हा, हे तुला ऐकू येत नाही काय? तो पिलात येशूला म्हणतो, तुला ऐकू नाही येत का? हे तुझी निंदा करतायत, तुझ्यावर दोष लावतायत, खोटे आरोप लावतायत, हे सगळे लोक तुझ्या विरोधात बोलतायत. पिलात येशूला सांगतोय, पुढे वाचा. परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. बायबल म्हणतं येशूने एकाही आरोपाचं उत्तर दिलं नाही. हालेलुया. नम्रता कोणाकडून शिकायची? येशूकडून शिका. तुम्हाला माहिती ही नम्रता आहे, म्हणून देव त्याच्या ठाई होता. देव त्याच्या ठाई होता. जर तुम्ही देवासाठी जागा तयार करू इच्छितात ना, तर नम्रता आपल्या जीवनामध्ये धारण करणं गरजेचं आहे. तुम्ही देवासाठी जागा तयार कराल, मग उच्च स्थानी नाही, पवित्र स्थानी नाही, परम थोर स्थानी नाही, येशू तुमच्यामध्ये वास करेल, देव तुमच्यामध्ये वास करेल. देवाला करोडोचे चर्चेस नकोय, देवाला नम्र हृदय पाहिजे की ज्याच्यामध्ये मला राहायचंय. परमेश्वर एसी चर्चेस मध्ये राहत नाही, परमेश्वर करोडोंच्या चर्चेस मध्ये राहत नाही. परमेश्वराला नम्र हृदय लागतं, अनुतप्त अंतःकरण लागतं की ज्याच्यामध्ये परमेश्वर वास करेल. आज लोक माग लागले चर्च बांधण्याच्या, की आम्ही असं बांधलं, आम्ही तसं बांधलं, आम्ही इतक्या लाखाची टाइल्स लावली, आम्ही इतक्या लाखांचं चर्च बांधलं, आम्ही आमचं चर्च असं सजवलं. मी म्हणतो सजवा, करा, चांगली गोष्ट आहे, करा, मी त्याच्या विरोधात नाहीये. पण जेवढे खुश तुम्ही त्या बिल्डिंगला पाहून होतात ना, तेवढं अंतःकरण स्वच्छ आहे का? तेवढं हृदय देवासाठी सजवलेलं आहे का? तेवढं आपण स्वतःला सुंदर केलेलं आहे का? कारण तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. तो म्हणतो तुमचं शरीर माझं मंदिर आहे. मग आपलं हृदय का नाही सजवत? हे का तयार नाही करत? अरे मौल्यवान वस्तूंनी हे अंतःकरण सजवा की जेणेकरून परमेश्वर त्याच्यामध्ये वास करेल. हालेलुया. तो म्हणतो नम्र जनांच्या ठाई मी वास करतो, त्याच्यामध्ये माझी वस्ती होते. आणि आपण शोधत फिरतोय त्याला इकडं तिकडं नाही. तो आपल्यामध्ये वास करू इच्छितो, तो आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये वास करू इच्छितो. नम्र व्हा. येशू पण नम्र होता. त्याच्या विरोधात बोललं गेलं, तो नम्र होता. अरे विचार करा ना, देवाचा एकुलता एक पुत्र होता तो, तरी तोंडावर थुकलं तरी तो काहीच बोलला नाही. आपल्या तोंडावर जर कोणी थुकलं तर विचार करा, नुसतं इमॅजिन करा, कल्पना करा, जर आपल्या तोंडावर कोणी थुकलं तर काय होईल? आपण काय वागू? आपलं प्रत्युत्तर काय असेल? नम्रता बोलण्याने नाही राहत, नम्रता वागण्यात असते. नम्रता परिस्थिती ठरवते. जोपर्यंत अशी परिस्थिती येत नाही आपल्या जीवनामध्ये, तुम्हाला नाही कळणार की तुम्ही नम्र आहात. तशी परिस्थिती आल्यावर आपल्याला कळतं की खरंच मी नम्र आहे का? का माझ्यामध्ये अहंकार आहे? का माझ्यामध्ये मीपणा आहे? का माझ्यामध्ये गर्व आहे? हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. येशू ख्रिस्त वागून दाखवत होता. येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले. काय धुतले? पाय धुतले. गुरु असून शिष्यांचे पाय धुतोय. नम्रता आहे. कृती केली. आपण हे वचन वाचतो, किती जणांनी अप्लाय केलंय मला सांगा चर्च मध्ये? आपण अनेकदा, येशूने स्पष्ट म्हटलंय त्या वचनामध्ये, मी तुमच्या समोर कित्ता घालतो. याचा अर्थ काय होतोय? जसे मी पाय धुतले तुम्ही पण धुवा एकमेकांचे. पण किती चर्चेस मध्ये हे केलं जातं? नाही करत का? कारण आम्हाला त्या गोष्टी करायला आवडतात ज्या आम्हाला योग्य वाटतात. येशू म्हणतो हे करा म्हणजे तुम्ही नम्र व्हाल. शत्रूवर प्रेम कर, जो तुला श्राप देतो त्याला आशीर्वाद दे. ही नम्रता आहे प्रियांनो. हे तुम्हाला नम्र करतं. ज्या वेळेस लोक तुमच्या विरोधात वागतील आणि बोलतील ना, त्यावेळेस तुम्ही गप राहा. हीच नम्रता आहे. बायबल मध्ये एक सुंदर वचन आहे, आपण वाचू बरं. गणनाचं पुस्तक काढा. गणना 12वा अध्याय वचन 1 पासून पुढे. गणना 12:1 पासून पुढे. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे, मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. मिर्याम आणि अहरोन, नीट लक्ष द्या. मिर्याम ही मोशेची बहीण होती.
अहरोन हा मोशेचा भाऊ होता. हे दोघं मोशेपेक्षा वयाने मोठे आहेत. लक्ष द्या, मोशे लहान होता का? कारण मोशेचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस मिरियाम होती जी तिथं उभी होती नदीकाठी, ती मोठी आहे. आणि अहरोना बाबतीत पण परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे की अहरोन हा मोशेपेक्षा मोठा होता. नीट लक्ष द्या, ज्या वेळेस मोशेला प्रभूने लीडर म्हणून निवडलं, वयाने लहान आहे ना, पण लीडिंग कोणाची करतोय? जे वयाने मोठे आहे. मग जड जात ऐकायचं, मग जड जात. हा आत्ताचा आहे, हात कुठं शिकवायला लागला मला, हा आमच्या सोबत वाढलाय, हा माझ्या पाठीचा आहे, हा माझ्यापेक्षा लहान आहे, हा आम्हाला कसं काय शिकवेल? तुम्हाला माहिती मोशेची खासियत काय, मोशेची योग्यता काय होती? मोशे याजक नव्हता, याजकांना अभिषेक देणारा होता. हालेलुया. अहरोनाचा अभिषेक कोणी केला? मोशेने. आणि मग अहरोनाला सांगितलं आता तू तुझ्या मुलांचा कर. देवाने मोशेला याजकांचा अभिषेक करणारा बनवलेलं होतं. मग मोठा भाऊ जो होता ना, त्याला ईर्ष्या वाटत होती ना की अरे हा लहान आहे माझ्यापेक्षा, तरी सुद्धा हा आमच्यावर अधिकार गाजवतो. मिरियाम म्हणत होती हा बाळ होता तेव्हा माझ्यामुळे याचा जीव वाचलाय, कारण मी तिथं उभी होती नदीजवळ आणि मी फारोच्या कन्येला सांगितलं मी याच्यासाठी दूध प्यायला कोणाला तरी बोलून आणते. मिरियामच्या मनात असेल ही गोष्ट, हा लहान होता आणि आता हा आमच्यावर अधिकार गाजवतोय. नीट लक्ष द्या, ज्या वेळेस मोशेने कुशी एका स्त्रीशी लग्न केलं त्यावेळेस अहरोन आणि मिरियामला चान्स मिळाला त्याची निंदा करण्याचा, त्याला दोष लावण्याचा. आणि या ठिकाणी बायबल म्हणतं, वाचा, कारण त्यांनी कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली होती. ते म्हणाले, अहरोन आणि मिरियाम म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? अरे देव काय मोशेशीच बोलतो का? आमच्याशी नाही बोलत का? काय सेवा फक्त मोशेच करतोय का? आम्ही नाही करत का? याला सगळं कळतं का? आम्हाला नाही कळत का? होतं बऱ्याचदा असं. हा आपला अहंकार आहे, हा आपला गर्व आहे, हा आपला मीपणा आहे. मला सगळं माहितीये, तू नको शिकू, मला सगळं कळतं, तू मला नको सांगू. ह्याच गर्वापायी मी तुम्हाला सांगतो देवाचं राज्य आपण बघू शकणार नाही. ह्याच गर्वापायी देव आपल्यामध्ये वास करू शकणार नाही. जोपर्यंत हा अहंकार तुटत नाही आणि नम्र होत नाही ना, तोपर्यंत देव आपल्यामध्ये वस्ती करू शकत नाही. परमेश्वर तुमच्या गरिबीत तुमच्या सोबत राहील. परमेश्वर तुमच्या सर्व परिस्थितीत तुमच्या सोबत राहू शकतो. तुम्ही झोपडीत राहता तो झोपडीत राहील तुमच्या सोबत, पण तुमच्या अहंकारासोबत देव राहू शकत नाही. तो तुमच्या मीपणासोबत नाही राहू शकत, तो तुमच्या गर्वासोबत नाही राहू शकत. मग तो गर्व कसलाही असेल, तो कदाचित पैशाचा असेल, तो कदाचित नोकरीचा असेल, तो कदाचित ज्ञानाचा असेल, तो कदाचित दिसण्याचा असेल, तो कसलाही असू शकतो. अहंकार जिथं आहे तिथं देव नाहीये, तिथं परमेश्वर नाहीये. जिथं नम्रता आहे तिथं देव वास करतो. हालेलुया. मी नेहमी म्हणतो, लक्ष द्या, मी तुमच्या समोर उभा आहे, मला ना कोट आणून घाला. काय आणून घाला? कोट. लगेच छाती वाढून जाईल अशी, कारण काय घातलं? कोट. कपडे जरी बदलले ना तरी सुद्धा अहंकार येतो, तरी अहंकाराला जागा असते. ही घड्याळ स्वस्तातली आहे समजा, मी जर 50,000ची घड्याळ बांधली ना, लावली ना हाताला, लगेच अहंकार येऊन जाईल. वस्तू सुद्धा आपल्यामध्ये गर्व निर्माण करतात. खरंय की खोटंय? हा. सोन्याचं मंगळसूत्र घाला 10 तोळ्याचं, बहिणींनो, लगेच अहंकार येऊन जातो. हा, वस्तू सुद्धा आपल्यामध्ये अहंकार निर्माण करतात. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा यरुशलेमेमध्ये आला ना, त्याने कोणतं प्राणी निवडला? गाढव. त्याने घोडा नाही निवडला, हत्ती पण नाही निवडला, उंट पण नाही निवडला. होतं सगळं त्यावेळेस, पण त्याने गाढव निवडलं. कारण त्या वचनात लिहिलेलं आहे मत्ती 21 मध्ये की हे सियोनेच्या कन्ये बघ, तुझा राजा गाढवावर बसून येतोय, कारण तो नम्र आहे. तो काय आहे? म्हणून त्याने गाढव निवडलं, घोडा नाही निवडला. की त्या घोड्यापायी सुद्धा अहंकार येऊ शकतो, त्या घोड्यापायी सुद्धा मीपणा त्या ठिकाणी येऊ शकतो. गाढवावर बसल्यानंतर कोणता अहंकार येणार आहे मला सांगा? म्हणून येशूने निवडताना सुद्धा गाढव निवडलं. नीट लक्ष द्या, नम्रता फार गरजेची आहे. हालेलुया. विश्वासी लोकांनो, अहंकार करूच नका. सेवेचा करू नका, दान वरदानाचा करू नका, पैशाचा करू नका, दिसण्याचा करू नका, नोकरीचा करू नका.
गाडीचा करू नका, बंगल्याचा करू नका. जर अहंकार कराल देव राहू शकत नाही. देव राहत नाही. देवाला नम्र चित्त पाहिजे. तो म्हणतो तिथं मी वास करतो. हालेलुया. मोशेची सख्खी बहीण आणि भाऊ त्याच्या विरोधात बोलत होते, त्याची निंदा करत होते. वाचा ते वचन काय म्हणतीये. मिर्याम आणि अहरोन काय म्हणतायत. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे. परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का. आमच्याशी पण नाही का बोलला. आमच्याशी पण नाही का बोलला. परमेश्वराने ते ऐकले आणि देवाने ते ऐकले. बोला कोणी ऐकले. हालेलुया. मोशेला बोलले ना, पण ऐकलं कोणी. देवाने. पुढे काय झालं. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. हालेलुया. स्वतः देव म्हणतोय त्याच्याबद्दल. वचनात लिहिलेलं आहे मोशे हा पुरुष भूतलावरील सर्व पुरुषांपेक्षा नम्र होता. आमेन. त्याने उत्तरच दिलं नाही काही. अहरोन आणि मिर्यामला काहीच उत्तर नाही दिलं. उत्तर कोणी दिलं. उत्तर कोणी दिलं. जेव्हा तुम्ही नम्र असतात ना, जेव्हा तुम्ही उत्तर नाही देत ना, तेव्हा देव उत्तर देतो. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही उत्तर द्यायला लागतात ना, देव शांत राहून जातो. जर तुम्हाला वाटतं देवाने काम करावं, तुम्ही गप राहा. आणि जर तुम्ही काम करत असाल तर देव गप राहील. तो काही एकत्र काम नाही करू शकत. देव म्हणतो एक तर मला करू दे, एक तर तू कर. जर तुला वाटतं ना मी तुझ्या बाबतीत लढावं, तू गप राहा, नम्र राहा. मोशे गप राहिला, काहीच बोलला नाही. देव त्याच्या वतीने बोलला. हालेलुया. अजित वकील बसले समोर. हात वर करा. हा वकील साहेब मला एक सांगा, कोर्टामध्ये ज्यावेळेस समजा मी आरोपी आहे आणि तुम्ही माझे वकील आहेत, तर कोर्टामध्ये माझ्या वतीने कोण बोलेल. वकील ना. वकील. दुसरा कोणी बोलू शकतो का. नाही. किंवा मी बोलू शकतो का. वकीलच कशासाठी लावलाय मी. वकिलाचं काम काय माहिती का. माझ्याबद्दल बाजू मांडणं. वकील नेहमी सांगतात आरोपीला तू गप राहायचं, मी जेवढं सांगेल तेवढंच बोलायचं आणि अन्यथा तोंड गप ठेवायचं. का. म्हणजे त्याला आपली बाजू मांडता येते. येशू तुमचा आणि माझा देवासमोर वकील आहे. जर तुम्ही गप राहिलात ना तर देव बाजू मांडेल तुमची. जर आपण चूप राहिलो ना तर येशू आपली बाजू मांडेल. लक्षात घ्या. आज सुद्धा जगामध्ये तुमच्या आणि माझ्या विरोधात काही करू द्या, तुम्ही गप राहा, प्रार्थना करा, देव आपली बाजू मांडेल. देव आपल्या बाजूने उभा राहील. परमेश्वर आपल्या वतीने लढेल. आमेन. हा. लाल समुद्र जेव्हा समोर होता ना, मोशेने धावपळ नाही केली, गप्प राहिला. इस्रायल लोक घाबरले होते, मरायला आणलं का आम्हाला इथं. मोशे म्हणतो चुप, आज देव तुमचे कसं तारण करतो ते पहा. आमेन. त्याने स्वतःहून काहीच नाही केलं, वाट पाहिली देव काय म्हणतोय. त्याला नाही माहिती होतं की लाल समुद्राचे 2 भाग होतील, पण त्याला एवढं कळत होतं देव काहीतरी करेल. मोशेला माहिती नव्हतं की लाल समुद्राचे 2 भाग होतील, पण त्याला एवढं माहिती होतं 100% काहीतरी मार्ग निघेल. तो म्हणतो इस्रायल लोकांना आज देव तुमचे कसे तारण करतो ते पहा. आणि मग देव त्याच्याशी बोलला, मला काय हाक मारतोस, तुझ्या हाताची काठी आहे ती समुद्रावर उगार. आणि बायबल म्हणतं समुद्राचे 2 भाग झाले. हालेलुया. हा तोच मोशे आहे ज्याने समुद्राचे किती भाग केले. हा तोच मोशे आहे ज्याने खडकातून पाणी काढलं. हा तोच मोशे आहे जो 40 दिवस 40 रात्र सिनाय पर्वतावर देवासोबत राहायचा. हा तोच मोशे आहे ज्याने 10 पिढ्यांद्वारे मिस्रमध्ये अद्भुत चमत्कार केले. पण तुम्हाला माहितीये एवढी मोठी सेवा करून सुद्धा मोशे गप्प होता, काहीच नाही बोलत आहे, स्वतःची बाजू लढवत नाही. मोशे म्हणू शकत होता अहरोन मिर्याम मी अभिषेक केला अहरोना तुला, तू गप्प, तू मला कसं काय बोलतोय. मोशे काहीच नाही बोलला. लाखो इस्रायल लोकांना मी मिस्र देशातून बाहेर काढून आणले, मोशे नाही बोलला. अरे मी फारो समोर चमत्कार केले, मोशे नाही बोलला. लाल समुद्र मी दुभागलाय, मोशे नाही बोलला. तुम्हाला माहिती मोशे गप राहिला, कारण त्याला माहिती होतं मी काहीच नाही केलंय, सगळं देवाने केलंय. हालेलुया. आपला अहंकार बोलतो, कसा बोलतो, मी केलं, माझ्याद्वारे झालं, मी अशी सेवा केली, माझ्याद्वारे असे काम झाले. तुम्ही आणि मी काहीच नाही केलं, सगळं त्याने केलंय. तो नाही करणार तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी इथं उभा आहे ना त्याच्यामुळे उभा आहे. जर तो बोलत नाही तर मी बोलू शकत नाही. जर तो मला वचन देणार नाही तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी माती आहे, जोपर्यंत तो या मातीच्या पात्रामध्ये श्वास घालत नाही ना, आत्मा घालत नाही ना, मी मातीचे. लक्षात घ्या.
तो करतो सगळं, त्याचं गौरव त्याला द्या, तुम्ही गप्प राहा. हालेलुया. जो नम्र असतो ना, देव त्याच्या ठाई राहतो, देव त्याच्या ठाई वस्ती करतो. ही देवाची राहण्याची जागा आहे. आणि आपण शोधतोय त्याला चर्चेस मध्ये, आपण शोधतोय त्याला मोठ्या मोठ्या कन्व्हेन्शन मध्ये, आपण शोधतोय त्याला संजीवन सभेमध्ये, आपण शोधतोय त्याला मोठमोठ्या मीटिंग्स मध्ये, मोठमोठ्या सेवकांसोबत. तो नम्र हृदयामध्ये वास करतो. त्याला तिथं शोधा. आणि नाही शोधू शकत, स्वतःचं हृदय नम्र करा, तो तुमच्यामध्ये येईल. त्याला शोधायची गरजच नाही, तो तुमच्यामध्ये आपोआप येऊन जाईल. जक्कयाने स्वतःला नम्र केलं. कसं केलं माहिती का? जक्कयाने स्वतःला नम्र. कोणाला शोधत होता जक्कय? येशूला. कोणाला शोधत होता? तुम्हाला माहिती नाही सापडला येशू, गर्दीत त्याला दिसतच नव्हता. पण एक श्रीमंत मनुष्य जक्कय, एक जकातदाराचा मुख्य जकातदार जक्कय, करोडपती जक्कय, जेव्हा स्वतःची प्रतिष्ठा धुळीत मिळवून जेव्हा उमराच्या झाडावर चढला ना, लाज नाही वाटली त्याला. विचार करा ना, एक करोडपती माणूस उमराच्या झाडावर बसतोय, काय वाटलं असेल जक्कयाला? अरे लोक हसतील त्याला की हा करोडपती आहे, बसला कुठं? उमराच्या झाडावर, चांगले कपडे घालून. लोक येड्यात काढत असतील जक्कयाला. पण जक्कयाने स्वतःला नम्र केलं. कोणाला बघण्यासाठी? येशूला. हालेलुया. विसरवाडीच्या बाजारामध्ये जर मी ह्या कपड्यांमध्ये झाडावर बसलो तर तुम्हाला काय वाटेल? विसरवाडीच्या बाजारात अशा कपड्यांमध्ये मी झाडावर जाऊन बसलो तर तुम्हाला काय वाटेल? शिंदे सरांचं डोकं फिरलं. गाडी बोलवा आणि याला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका. सोपी गोष्ट आहे ना. जक्कय चांगले कपडे घालत असेल ना, कारण तो श्रीमंत होता, तो मुख्य जकातदार होता, त्याच्याकडे पैसे अडक्याला कमी नव्हती, पण तरी ज्यावेळेस तो उमराच्या झाडावर बसतोय ना, तीच नम्रता आहे. त्याने स्वतःला हंबल केलं, नम्र केलं. आणि तुम्हाला माहिती मग काय झालं? येशू स्वतः त्याच्यापर्यंत आला आणि येशू म्हणतो, जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं. प्रभू त्यांच्या घरी जातो जे नम्र आहेत. अहंकाराच्या घरात देव राहत नाही, गर्विष्ठांच्या अंतःकरणात परमेश्वर वस्ती करत नाही. नीट लक्ष द्या. आज देवाने दिलेल्या आशीर्वादामुळे सुद्धा अनेक विश्वासी लोक गर्विष्ठ झालेले आहेत. आपल्या वस्तू आपल्याला गर्विष्ठ करतात. माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे. लोकांना वाटतं मी आशीर्वादित आहे. या आशीर्वादाला नाही म्हणत. हे चुकीची व्याख्या आहे आशीर्वादाची. बिलकुल नाही. तसं असतं तर भिकारी लाजर स्वर्गात गेला नसता. तो सगळ्यात मोठा आशीर्वादित होता की मेल्याबरोबर त्याला स्वर्गदूत आले घ्यायला. त्याला म्हणता आशीर्वादित. आणि आशीर्वाद जर पैसाच असता तर श्रीमंत मनुष्य स्वर्गात जायला पाहिजे होता. श्रीमंत मनुष्य कुठे गेला? अधोलोकात. आणि दरिद्री कुठे गेला? सुखलोकामध्ये. व्याख्या बदला आशीर्वादाची. ही आशीर्वादाची व्याख्या नाहीये. प्रगटीकरण काढा बरं. प्रकाशित वाक्य प्रगटीकरण. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय वचन 17 पासून पुढे वाचा. मी श्रीमंत आहे. नीट लक्ष द्या. येशू म्हणतो लावदिकिया मंडळी का? लावदिकिया मंडळीला, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मी धन मिळवले आहे, व मला काही उणे नाही असे तू म्हणतो. व मला काही उणे नाही असे तू म्हणतो. आज पण अनेक लोक असेच म्हणतात, मी पैसा कमवला, मला देवाने हे दिलं, मला देवाने ते दिलं. देवाने जर तुम्हाला काही पण दिलं असेल ना तर तुम्ही अजून नम्र व्हायला पाहिजे. तुम्ही कमवलं असेल तर तुम्ही गर्विष्ठ व्हाल. जेव्हा देव देतो ना मनुष्य नम्र होतो. दाविदाला देवाने दिलं म्हणून दावीद नम्र झाला. तो म्हणतो, तू हे देवा, तू कंगालाच कुठून उचलतो? धुळीतून उचलतो आणि कुठं बसवतो? अधिपतींच्या पंक्तीस. नम्र होता दावीद, कारण त्याला माहिती होतं मी कंगाल होतो, धुळीत होतो, मी मेंढर चारणारा होतो, मेंढपाळ होतो, माझी योग्यता नव्हती मी इस्रायलाचा राजा व्हावं. नम्र होता. त्याला माहिती होतं हे देवाने दिलंय मला. विश्वासी लोकांनो नीट लक्ष द्या. आज जर तुम्ही नोकरी करतात ना, ही तुम्ही नाही कमवली. आज जर तुम्ही चांगल्या घरात राहतात ना, हे तुम्ही नाही कमवलं. आज जर तुमच्याकडे गाडी असेल ना, ही तुम्ही नाही कमवली. हे देवाचा अनुग्रह आहे की प्रभूने आपल्याला ती कृपा दिली. ही परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. गर्व नका करू, नम्र व्हा. अजून स्वतःला झुकवा, अजून स्वतःला रिक्त करा, अजून स्वतःला कमी करा, कारण नम्र जनांच्या ठाई परमेश्वर वास करतो. हालेलुया. नीट लक्ष द्या.
ज्या घरामध्ये गरीबाला एंट्री नाही ना तिथं देवाला पण एंट्री नाही राहत. नीट लक्ष द्या. ज्या घरात गरीबाला एंट्री नसते, प्रवेश नसतो, त्या घरामध्ये देव सुद्धा प्रवेश करू शकत नाही. आपल्याला इच्छा असते मोठा बंगला बांधला की श्रीमंतच लोक आपल्याकडे यावे, आपल्या बरोबरीचे लोक आपल्याकडे यावेत. हाच गर्व आहे, यालाच अहंकार म्हणतात. ज्या वेळेस तुमच्या बंगल्यामध्ये तुम्ही गरिबांची पंगत बसवाल ना, त्यावेळेस समजायचं देव त्या पंक्तीत बसेल. देव तिथं वास करेल. अहंकारांच्या पंक्तीत परमेश्वर बसत नाही, गर्विष्ठांच्या पंक्तीमध्ये परमेश्वर बसत नाही, तो वास करत नाही. हालेलुया. ज्ञानाचा पण अहंकार नका बाळगू की मला एवढं येतं, मी PhD केली, मी हे काय, ती PhD इथंच राहील, सगळी इथंच राहील. ते ज्ञान सगळं इथंच राहणार आहे. नम्र करा स्वतःला, चुकवा. कारण जेवढं स्वतःला रिक्त कराल ना तेवढं देव भरेल, आणि जेवढे भरलेले असाल ना देव काहीच करू शकत नाही. मोशे सारखे चमत्कार इथं बसलेल्यांपैकी कोणी केलेत मला सांगा. एखादा, आपली कोणती जवळ नदी बरं इथं, कोणती नदी आहे विसरवाडीला? हा, सरपणी नदी. तू भागली का कोणी? 2 भाग केले तिचे? नाही केले, तरी अहंकार आहे. हा, मोशेने लाल समुद्र दुभागला तरी नम्रता होती. आपण आपली नदी पण नाही दुभागली, नाला पण नाही दुभागला आतापर्यंत. हा, काहीच नाही होत आपल्याकडून, तरी सुद्धा अहंकार आहे आपल्यामध्ये. विचार करा, मोशे आणि आपल्यात किती तफावत आहे. हा, एवढे अद्भुत चमत्कार केल्यानंतर मोशेमध्ये किती अहंकार पाहिजे होता. ए अहरोन, तू कोण आला मला बोलणारा? तुझ्या द्वारे झालं का एवढं काम? फारो झुकला मोशे समोर, सारा मिसर देश झुकला मोशे समोर, तरी मोशे नम्र होता, तरी अहंकार त्याच्या जीवनामध्ये आला नाही. हालेलुया. देव कितीही देव द्या, तुम्ही अजून नम्र व्हा, म्हणजे तो अजून देईल. आमेन. देव देणं तेव्हा थांबवतो जेव्हा तुम्ही अहंकारी बनतात, जेव्हा तुम्ही गर्विष्ठ बनतात. जे आहे त्याच्यानेच आपण अहंकारी झालो, तर देव दुसरं काय देईल मला सांगा? हेच पचत नाही तर दुसरं कसं काय पचवाल? म्हणून देव देणं थांबवतो. ज्याला अधिक परमेश्वराकडून पाहिजे असेल ना त्याने अधिक नम्र व्हा. जेवढं देत जाईल तेवढं नम्र व्हा, तेवढं स्वतःला झुकवा, तेवढं स्वतःला शून्य करा. हालेलुया. हा, माझ्याद्वारे काहीच नाही होत, माझ्याद्वारे काहीच नाही होत, सगळं ते तो करतो. ही त्याची कृपा आहे की तो उपयोगी करत आहे. ही त्याची दया आहे की लायकी नसताना परमेश्वर उपयोगी करतोय. हालेलुया. नम्र जनांच्या ठाई तो राहतो, देवाचं वचन म्हणतो. शोधा देवाला. नम्र जन शोधणंच कठीण आहे या दिवसामध्ये, हीच मोठी कठीण गोष्ट आहे. हा, मग देव कसा सापडेल? म्हणून सांगतो, दुसऱ्यामध्ये नका शोधू, आपल्यात नम्रता तयार करा की तो तुमच्यामध्ये सापडेल. हा, मराठीमध्ये एक सुंदर अभंग आहे. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. ख्रिस्ती अभंग नाहीये तरी सुद्धा सुंदर आहे की नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तुम्हाला माहिती, तू खरंच आपल्या हृदयात राहतो, पण त्याच्यासाठी हृदय नम्र असलं पाहिजे. अहंकार नको, मोशे सारखं. हालेलुया. समजतंय का सगळ्यांना? माझी भाषा कळते का तुम्हाला? ओके. किती जणांना नाही कळत हात वर करा. ओके, सगळ्यांना कळते का? हा, असं मला कधी कधी वाटतं की तुम्हाला कळत नाही. मला असं वाटतं मी इंग्लिशमध्ये बोलतोय असं, कारण रिस्पॉन्स नाही दिसत ना, म्हणून काही हरकत नाही. मला एक गोष्ट कळते, वचन टोचतंय, बोचतंय, त्रास देतंय, तेच गरजेचं आहे. हा, तुम्हाला माहिती आहे, मी प्रभूला धन्यवाद देतो त्यावेळेस जेव्हा लोकांना वचन लागतं. याचा अर्थ असा होतो आपण अजून जिवंत आहोत. ज्यांना लागत पण नाही ना, समजून घ्यायचं तुम्ही मेलेले आहात. वचन लागलं पाहिजे. त्रास झाला तरी चालेल, मला शिव्या द्या मनात, काही अडचण नाही, पण लागू द्या. जिवंतपणाचं लक्षण आहे. लागलंच नाही ना, समजून घ्यायचं आपण मेलो, आपल्याला काहीच होत नाही, आता कोडगे झालोय. प्रभूला धन्यवाद जर लागत असेल तर. हा, कमेंट करा व्हिडिओ टाकल्यावर. एकदम बकवास होतं, चुकीचं होतं, काही पण शिकवलं, मी वाचणारच नाहीये. हा, म्हणून तुम्ही करू शकता, मला काही फरक पडत नाही.
माझ्या तोंडावर जरी बोलले तरी मला फरक पडत नाही, कारण मी तुम्हाला खुश करण्यासाठीच नाही आलो, मी देवाला खुश करण्यासाठी आलो. हालेलुया. हा, तुम्हाला मी सांगतो, नम्र व्हा, देवाची जागा तयार करा. आमेन. बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे, आज आपण वाचू. चला काढा बरं, मत्ती शुभवर्तमान, नाही, लूक शुभवर्तमान काढा. लूक याचा 18वा अध्याय, लूक 18 आणि वचन 19 पासून पुढे. लूक 18. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा. लूक 18 का 9 ना? नाही, लूक 18:9. आपण नीतिमान आहोत. हा, नीट. आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून, असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. त्यांना देवाने दाखला सांगितला. हालेलुया. कोणाला दाखला सांगितलाय? हा, जे स्वतःला काय मानतायत? नीतिमान, धार्मिक. मग आपल्याला वाटतं संजीवन आपल्यासाठी नाहीये, संजीवन कोणासाठी आहे? पाप्यांसाठी. बोला, कोणासाठी? आणि मी पापी नाहीये, मी पापी नाहीच आहे, मी नीतिमान आहे, बाकी सगळे पापी आहेत. हालेलुया. हाच प्रॉब्लेम आहे आपला, त्याच्यामुळे आपण आशीर्वादित नाही होत. वचन कधीच दुसऱ्यांवर लागू नका, वचन स्वतःला लागू करायचं. बोला, कोणाला लागू करायचं? आम्ही लहान होतो ना, तर हाबादाबी नावाचा खेळ खेळायचो. एक बॉल असायचा आणि तो एकमेकांना मारायचे. बॉल हातात आला की दुसऱ्याला मारायचे, त्याला हातात आला का तो दुसऱ्याला मारायचा. आजकाल तसंच चाललंय, वचन आलं की तो धरतो दुसऱ्याला मारतो. हे आपल्यासाठी नव्हतंच, त्याच्यासाठी होतं. खेळतायत नुसते वचनाचे. यालाच बोलला परमेश्वराचा दास. अरे तुला बोलला बाबा, याला बिला नाही, तुलाच. वचन माझ्यासाठी. बोला, वचन. बोला, वचन माझ्यासाठी आहे. हालेलुया. येशूने हा दाखला सांगितला, त्याच्या पहिले त्याने काय सांगितलंय? वाचा परत, तेच वाचा. आपण नीतिमान आहोत ज्या लोकांना वाटतं आपण नीतिमान किंवा धार्मिक आहोत, असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून, असे जे कित्येक म्हटलेले, म्हणजे बरेच आहेत असे कित्येक की जे स्वतःला भरोसा धरलेले की मी धार्मिक आहे, खूप आत्मविश्वास आहे, मी धार्मिक आहे. मग मला एक वाटत नाही वचन की बोलावलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले, मग हे वचन खोटं आहे का? मग कित्येक नाही राहू शकत, धार्मिक कित्येक राहू शकत नाही. कारण वचन म्हणतं बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके. ते थोडकेच राहतील. कित्येक नाही आहेत धार्मिक. कित्येक वाटतं लोकांना की मी नीतिमान आहे, दुसऱ्याला ते पापी समजतात. कित्येक जे स्वतःला नीतिमान, कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. त्यांना येशूने एक दाखला सांगितला तो असा. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. हा, आता नीट लक्ष द्या. दोन लोकांचा उल्लेख आहे. कोण? एक कोण आहे? परुषी. आणि दुसरा कोण आहे? जकातदार. जर दोघांचं नाव घेतलं ना, तर दोघांपैकी आपण विचारलं पापी कोण आहे, तर तुम्ही काय सांगाल? जकातदार. कारण हा कसे पैसे कमवतो? नावावरूनच कळून जातं हा पापी असं. जकातदार. नीट लक्ष द्या. आणि परुषी म्हटलं म्हणजे नियमशास्त्र माहिती आहे, सफेद कपडे घालणारा, सेवा करणारा, लोक त्याला मुजरा करतात, नियमित चर्चला जाणारा, मंदिरामध्ये जाणारा, सभास्थानामध्ये जाणारा, लोकांकडून आदर सन्मान घेणारा परुषी. नीतिमान. बघा, नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त दोन व्यक्तींना समोर आणतोय, एक परुषी आणि एक जकातदार. दोघं प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. बायबल म्हणतं, पुढे वाचा. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. जो स्वतःला धार्मिक समजतो ना, तो परुषी. कान देऊ नाही का आता? ह्या वचनाकडे नीट लक्ष द्या. परुषाने देवासमोर, त्या मंडळी, त्या चर्चमध्ये किंवा त्या सभास्थानामध्ये स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा जो माझ्या शेजारी हा पापी उभा आहे ना, जकातदार, याच्यासारखा मी नाही. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. जे स्वतःला धार्मिक समजतात ना, ते का समजतात माहितीये का? ते स्वतःची तुलना अशा लोकांसोबत करतात जे पापी आहेत.
मी व्यभिचार नाही करत मग मी धार्मिक आहे, मी याच्यासारखा चोर नाही म्हणून मी धार्मिक आहे, मी याच्यासारखा लबाड नाही बोलत म्हणून मी धार्मिक आहे. पुरुष तेच म्हणतोय की मी इतरांसारखा लबाड्या नाही करत, मी चोऱ्या नाही करत, मी खून नाही करत, मी ह्या जकातदारासारखा पापी नाही. लक्षात घ्या, स्वतःला धार्मिक समजायचं असेल ना, पापी लोकांशी स्वतःची तुलना करू नका. जर तुलना करायची आहे ना, अब्राहमाच्या विश्वासासोबत करा, तुम्हाला कळून जाईल तुम्ही नीतिमान आहात का नाही. आपल्या धार्मिकतेची तुलना धार्मिक लोकांशी करा. विश्वासाची तुलना करायची असेल ना, अब्राहमाच्या विश्वासाची स्वतःची तुलना करा, तुम्हाला कळेल तुमचा विश्वास काय आहे. सर पावित्र्याविषयी, नीतिमत्वाविषयी जर तुम्हाला तुलना करायची असेल ना, योसेफासोबत स्वतःची तुलना करा. व्यभिचार त्याच्या समोर होता तरी त्याने केला नाही, करा त्याच्याशी स्वतःची तुलना. काय मी तेवढा नीतिमान आहे का, कळून जाईल तुम्हाला की मी धार्मिक आहे का पापी आहे. तुलना करायची आहे ना, दाविदाशी स्वतःची तुलना करा. जशी तो आराधना करायचा, काय तशी आराधना मी करतो का. कोणी ऐकत नव्हतं दाविदाची आराधना, केवळ देव ऐकायचा. जंगलामध्ये जाऊन मेंढरांसोबत असताना दावीद गीत लिहायचं आणि देवाची आराधना करायचा. आणि तुम्ही आणि मी कोणाची आराधना करतोय, आपण देवाची नाही, आपण माईकवर आराधना करतो इथं लोकांना ऐकवण्यासाठी. चिठ्ठ्या, अरे बापरे इतक्या चिठ्ठ्या. म्हणा इथं गाणे म्हणा, पण त्यांनीच म्हणा जे घरी म्हणतात. जर तुम्ही घरी देवाची आराधना करत नसाल ना, इथं हाऊस करू नका. आराधना ही नाही आहे जी स्टेजवर केली जाते, आराधना ती आहे जेव्हा गुडघ्यावर आपण परमेश्वरासोबत एकांतात बसतो, ती आहे देवाची आराधना. ही हाऊस आहे, ही इथं हाऊस आहे गाणं म्हणण्याची, आराधना नाहीये. माईक बंद झाला तर तुमचे गाणे बंद होतात का, कारण तुम्ही आराधना देवासाठी. देवाला बिना माईकची पण आवाज ऐकू येतो, म्हणा ना. नाही, आपले गाणे लगेच थांबून जातात का, कारण आपली आराधना लोकांसाठी चाललेली, देवासाठी नाही. करा तुलना. दाविदाच्या आराधनेशी जेव्हा स्वतःची तुलना कराल ना, तुम्हाला कळून जाईल की मी किती धार्मिक आहे. मग करा तुलना. पाप्यांशी काय तुलना करायची, तो दारू पितो मी नाही पित म्हणून मी धार्मिक आहे. अरे नाही, तसं नाही राहत. तुलना करायची ना धार्मिक लोकांशी करायची. बायबल मधल्या एलिया सोबत स्वतःच्या सेवेची तुलना करा, तर तुम्हाला कळेल की माझी सेवा काय, की ज्याने आकाशाला त्या ठिकाणी आज्ञा केली आणि दहीवर सुद्धा पडलं नाही, एवढं सामर्थ्य होतं एलियामध्ये. करा त्याच्या सेवेशी तुलना, तेव्हा तुम्हाला कळेल आपली सेवा अजून काहीच नाही. एलिशाच्या सेवेशी स्वतःची तुलना करा, तर तुम्हाला कळेल आपली सेवा अजून काहीच नाहीये. पेत्राच्या विश्वासासोबत स्वतःची तुलना करा, जो पाण्यावरून चालला. आपला विश्वास अजून कशातच नाहीये, तर तुम्हाला कळेल खरंच मी धार्मिक आहे का, मी नीतिमान आहे का. आपण अशांशी तुलना करतोय ना जे गणतीतच नाहीयेत. याच्यासारखा मी दारू पित नाही, याच्यासारखा मी चोरी करत नाही, याच्यासारखा मी लबाड्या करत नाही. अरे बाबा, त्यांच्याशी नको करू, बायबल मधल्या लोकांशी स्वतःची तुलना कर, तुला तुझी धार्मिकता कळेल. तुला कळेल तुझी धार्मिकता. जे शिष्य येशूसाठी वधस्तंभावर गेले, पेत्र मेला वधस्तंभावर, करा स्वतःच्या सेवेची त्याच्यासोबत तुलना, तुम्हाला कळेल अजून मी सुरुवात बी नाही केली सेवेची. ज्या पौलाने अनेक वेळेस फटक्यांचा मार खाल्ला, छड्यांचा मार खाल्ला, 2 वेळेस त्याने दगडमार सहन केला, अनेक वेळेस तुरुंगामध्ये गेला, करा त्याच्या सेवेशी स्वतःची तुलना, तुम्हाला कळेल अजून आपण कुठे सेवेला सुरुवात केलेली नाही. मग कळेल आपण किती धार्मिक आहोत. आपण अशा लोकांशी तुलना करतोय ना जे कशातच बसत नाही, मग म्हणायचं मी धार्मिक आहे. याला म्हणतात तुलना करणं. हा परुषी जकातदाराशी स्वतःची तुलना करतोय, मग वाटलंच तुला तू धार्मिक आहे असं का, कारण तो बिचारा तर पापी आहे, स्वतः मान्य करतो. आणि तू त्याच्याशी तुलना करशील, तुला वाटेलच ना तू धार्मिक आहे असं. कर ना तुलना. अब्राहमाशी कर, योसेफाशी कर, याकोबाशी कर, दाविदाशी कर, एलियाशी कर, एलिशाशी कर, यहजकेलशी कर, इर्मया यशयाशी कर, दानियेलाशी कर, शद्रक मेशक अबेदनगो यांच्याशी तुलना कर. आणि एवढं पण नसेल ना, सगळ्यात उत्तम येशू ख्रिस्तासोबत तुलना करून बघ, तेव्हा आपल्याला कळून जाईल आपली धार्मिकता काय. करा येशूच्या प्रेमासोबत स्वतःच्या प्रेमाची तुलना, येशूच्या दयेसोबत स्वतःच्या दयेची तुलना करा, येशूच्या सेवेसोबत स्वतःच्या सेवेची तुलना करा, येशूच्या बलिदानासोबत स्वतःच्या बलिदानाची तुलना करा. तुम्हाला कळेल की मी काय आहे. नीट लक्ष द्या. एक श्रीमंत तरुण येशू ख्रिस्ताजवळ येतो आणि म्हणतो की हे प्रभू, सार्वकालिक जीवन वतन मिळावं म्हणून मी काय करावं. येशूने म्हटलं जा आणि 10 आज्ञा पाळ. बायबल म्हणतं स्वतःला धार्मिक समजून तो म्हटला की प्रभू मी लहानपणापासून या 10 आज्ञा पाळत आलेलो आहे. आता मी माझ्यामध्ये काय उन्हा आहे, माझ्यामध्ये आता काय उन्हा आहे. येशू म्हणतो बाबा खूप उन्हा आहे, सगळं गरिबांना वाटून देन, माझ्या मागे तुला स्वर्गात मोठं प्रतिफळ मिळेल. आला
येशूच्या मागे आला? तुम्हाला माहिती त्याला कोणती ऑफर भेटली होती? स्वर्गाची नाही. त्याला कोणती ऑफर भेटली होती माहिती तुम्हाला? जी ऑफर पेत्राला भेटली, जी ऑफर योहान आणि याकोबाला भेटली, जी ऑफर पौलाला नंतर भेटली, तीच ऑफर त्या तरुणाला भेटलेली ती, माझ्या मागे ये. प्रेषित बनण्याची ऑफर होती त्याला, प्रेषित सेवा करण्याची ऑफर त्याला होती. नाकारली त्याने पैशामुळे आणि स्वतःला धार्मिक समजत होता. स्वतःला धार्मिक समजत होता, नाही येऊ शकला येशूच्या मागे. डोळ्यांवरची पट्टी काढा. जर आपण स्वतःला धार्मिक समजत असू ना, समजा, पण केव्हा? अशा लोकांशी तुलना करा बायबल मधल्या, तेव्हा कळेल. मला नाही माहिती किती जणांना माहिती असेल, आजच्या पिढीला, जुन्या लोकांना माहिती असेल कदाचित. उपासना संगीत जे आपण चर्चमध्ये गातो, नारायण वामन टिळक जे प्रभूमध्ये आले, त्यांनी एक सुंदर गीत लिहिलेलं आहे. पुष्कळ अजूनी उना प्रभूने, पुष्कळ अजूनी उना. तुम्हाला माहिती काय काय लिहिलंय त्यांनी? पुष्कळ अजूनी उन्हा. अजून नाही प्रभू काहीच माझ्यामध्ये, अजून पण मी उन्हा आहे, खूप उन्हा आहे. नारायण वामन टिळक मेल्यानंतर त्यांच्या बायकोने शेवटची ओळ पूर्ण केलेली आहे. म्हणजे काय? शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वतःला उन्ह समजत होते. त्यांना वाटत होतं अजून पण नाही, अजून उन्हेच आहोत आम्ही. आणि आपल्याला वाटतं झालो मी धार्मिक, झालो मी नीतिमान, मला नाही गरज संजीवनाची, मला नाही गरज संजीवनाची गरज पाप्यांना आहे, पाप्यांना आहे. म्हणून आपलं संजीवन होत नाही, म्हणून आपण नीतिमान ठरत नाही, म्हणून आपण पापातच राहतो. म्हणून शास्त्री आणि परुषी उद्धार नाही पावले. म्हणून चोराचा उद्धार होऊन गेला हो, जो येशूसोबत फिरला पण नाही, ज्याने एक पण वचन नव्हतं ऐकलं, ज्याने बाप्तिस्मा पण नव्हता घेतला, ज्याने काहीच नव्हतं केलेलं, तरी त्याचा उद्धार झाला. येशू म्हणतो आज आज तू माझ्यासोबत कुठं असशील? सुखलोकात असशील. काय केलं चोराने? फक्त कबूल केलं मी पापी आहे, फक्त कबूल केलं मी पापी आहे, बस. परुषी म्हणतो याच्यासारखा मी पापी नाही. पुढे वाचा. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. कोणाला सांगतोय? कोणाला सांगतोय? देवाला. मी आठवड्यातून कितीदा काय करतो? 2दा. मग देव नसेल पाहत का? मग कशाला सांगतोय 2दा उपवास करतो असं? ही धार्मिकता आहे देवाला दाखवण्याची. मी नीट लक्ष द्या, तुम्ही देवासाठी काय करता ते देवाला दाखवू नका आणि सांगू नका. तो म्हणतो मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. पुढे वाचा. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. हा, देतो. देवा तुला मी दशांश पण देतो. हा, जकातदार तर दूर उभा आता नीट लक्ष द्या. जकातदाराची प्रार्थना आहे का बघा. लांब लचक प्रार्थना करत नाही, शेजारच्याकडे पण बघत नाही. जकातदार काय प्रार्थना करतो वाचा. हा वाचा. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यात देखील. वेदीपासून दूर उभा राहून जकातदार वर पण बघत नव्हता, त्याला भीती वाटत होती देवाची. तो खाली बघून प्रार्थना करत होता. काय केली? आपला ऊर बडवत म्हणाला, आपला ऊर आपली छाती बडवत तो म्हणाला, हे देवा, हे देवा, मज पाप्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर. हालेलुया. येशू काय बोलला? मी तुम्हाला सांगतो. येशू म्हणतो मी तुम्हाला सांगतो. त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान. त्या दुसऱ्यापेक्षा, नाव पण नाही घेतलं पुरुषाचं, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून, हा जकातदार नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. खाली आपल्या घरी गेला. आमेन. आमेन. हालेलुया. कारण त्यांनी काय केली प्रार्थना माहिती? हे देवा माझ्यावर काय कर, माझ पाप्यावर काय कर, दया कर. दया कर. तुम्ही देवासाठी काय करतात देवाला नका सांगू. देवाने तुमच्यासाठी काय करावं हे देवाला सांगा. तो म्हणतो माझ्यावर दया कर कारण मला गरज आहे देवा तुझ्या दयेची. मला क्षमा कर कारण मला गरज आहे तुझ्या क्षमेची. आपण म्हणतो मी तुला दशांश दिला, मी तुला पैसा दिला, मी एवढा खर्च केला. तुम्ही काय केलं सांगू नका कारण देणारा तोच आहे. आणि आपल्याला वाटतं मी धार्मिक आहे, आपल्याला वाटतं मी धार्मिक आहे. दशांश आपण देत असू ना, बायबल म्हणतो तो देवाचा भाग आहे. आपण उपकार नाही करत देवावर. चर्च बांधण्यासाठी 50,000ची पावती जर फाडली ना तर त्याला असं वाटतं मी सगळ्यांना विकत घेऊन टाकलं. हा, मग प्रत्येक वेळेस माझा सत्कार झालाच पाहिजे. 1000 रुपयाचं दान देतात तरी तुमची अपेक्षा असते की लोकांसमोर गाजवा की ह्या व्यक्तीने 1000 रुपये दिले आणि टाळ्या वाजवा आमच्या. इथंच प्रतिफळ गेलं तुमचं. लोकांनी ऐकून घेतलं ना आणि टाळ्या वाजून दिल्या तुमच्यासाठी, प्रतिफळ मुकलं तुमचं. बायबल म्हणतं एक हात देतो दुसऱ्याला कळू देऊ नका. इथं तर आपण गाजावाजा करतोय सगळ्यांना, सगळ्यांना सगळे राहिले का मग सांगा मी किती दिलंय. आज कमी लोक आहेत, जास्त राहतील मग सांगा.
हे मी नाही सांगत, हे वचन सांगतं. तुम्हाला पटो न पटो पण आहे तसंच. लक्षात घ्या. परुषी सांगत होता, मी हे दिलं, मी उपवास करतो तुझ्यासाठी, मी दशांश देतो तुझ्या भांडारामध्ये, तुम्ही काय करतात ते सांगू नका. हा काय म्हणतो? पापी जकातदार, हे देवा मज पाप्यावर दया कर, माझ्यासाठी कर. मला गरज आहे की तू माझ्यासाठी काहीतरी करावं. देवाकडे हे मागा, हे तेच मागू शकतो जो नम्र आहे. त्यालाच वाटतं मला गरज आहे. म्हणून नम्र जनांच्या ठाईस देव वास करतो. हालेलुया. स्वतःला नम्र करा. हीच नम्रता आहे. स्वतःच्या चुका दिसणं नम्रता आहे. स्वतःच्या अपराधांची जाणीव होणं नम्रता आहे. आणि सगळ्यात उत्तम उदाहरण नम्रतेचं येशू ख्रिस्त आहे. त्याच्यासारखा नम्र जगात कोणी नव्हता आणि कधी होणार पण नाही. इतका नम्र होता माझा प्रभू, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. तो का नम्र होता माहिती? आणि त्याच्याबद्दल का कौतुक वाटतं? कारण तो अशा वातावरणातून आला होता ना, स्वर्गातून, की जिथं स्वर्गदूत अहोरात्र देवाची आराधना करतात. मिखाएल, गॅब्रिएल हे येशू सोबत त्या ठिकाणी होते आणि त्याला सजदा करायचे, त्याला नमन करायचे. आणि जगात ज्यावेळेस येशू आला ना, त्याने शीतू सहन केली लोकांची, त्याने निंदा सहन केली लोकांच्या तोंडातून. अरे विचार करा, पिलात त्याचा न्याय करतोय. कोण न्याय करतोय? येशूचा पिलात. आणि तुम्हाला माहिती येशू कोण होता? सगळ्या जगाचा न्यायाधीश. येशू कोण आहे? सगळ्या जगाचा. तरी त्याने स्वतःवर अन्याय होऊ दिला. याला म्हणतात नम्रता. जो येशू शेवटच्या दिवशी सगळ्या जगाचाच नाही, देवदूतांचा सुद्धा न्याय करणार आहे. तो येशू स्वतःचा न्याय होऊ देतो, हीच आहे नम्रता. तो येशू स्वतःवर अन्याय होऊ देतो, हीच आहे नम्रता. जेव्हा ही नम्रता आपल्या हृदयात येईल ना, देव आपल्यामध्ये वास करेल आणि तो तुमची बाजू लढवेल. हालेलुया. आता लास्ट टाइम ते वचन वाचा, यशया 57 आणि 15. बस शेवटच्यांदा वाचू आणि बंद करू आपण. हा, कारण जो उच्च, ह्या संजीवन सभेचं वचन. कारण जो उच्च, परमथोर आहे, जो परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास जो करतो, अक्षय स्थितीमध्ये वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आणि आहे, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, तो परमेश्वर असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो, मी उच्च आणि पवित्र स्थानी वास करतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो. त्याच्यामध्ये पण मी आढळतो, त्याच्यामध्ये पण मी वास करतो, त्याच्यामध्ये पण मी राहतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो. नम्र जनांच्या आत्म्याचेच मी काय करतो? संजीवन. ही संजीवन सभा फक्त नम्र जनांसाठीच आहे. हालेलुया. आणि केवळ नम्र जनांच्या आत्म्याचंच संजीवन होईल. बाकी गर्विष्ठ, अहंकारी, फुगलेले तसेच राहते. पण जे नम्र जन आहेत ना, त्यांच्याच आत्म्याचं संजीवन होईल. आमेन. हालेलुया. बाकीचे कसे असतात माहिती का? गर्विष्ठ. त्यांना वचन जसं टोचतं ना, बेडूक पाहिलाय का? बेडूक पाहिलाय का? मावची मध्ये काय म्हणतात त्याला? बेडको. बेडूक असतो ना, बेडूक. त्या बेडकाला तुम्ही पहा, त्याला जर कोणी टोचलं ना तर काय करतो तो? असा फुगतो. कसा फुगतो? अजून टोचा, अजून फुगेल. गर्विष्ठ लोक वचन ऐकतात, पण काय होतं माहिती का? ते फुगतात बेडकासारखे. मला बोलला, अजून बोलला का? अजून फुगतात. याला म्हणतात गर्विष्ठ. नम्र तसे नसतात. ते अजून स्वतःला झुकवतात, ते तुटतात, ते रडतात, पश्चाताप करतात आणि ग्रहण करतात. आमेन. पेरणी तेव्हाच होते जेव्हा जमीन उधळली जाते. ढेकळं बाहेर पडतात तेव्हाच पेरायच्या लायकीची होते जमीन. कठीण हृदय जर असेल ना, वचन जाणारच नाही. गर्विष्ठ हृदय असेल, वचन जाणारच नाही. त्याला तोडा, या हृदयाला तोडा, हे ढेकळं बाहेर काढा. त्यावेळेस देवाचं वचन त्याच्यामध्ये पेरलं जाईल आणि तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि मग संजीवन होईल. तोपर्यंत संजीवन होणार नाही. म्हणून ह्या वचनाचा शेवट आहे. वचन काय म्हणतं? तो नम्र जनांच्याच, काय परत वाचायचं? नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो आणि अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. हालेलुया. हे आपल्या हातात आहे. या 2 दिवसांच्या सभेमध्ये मी आशीर्वादित व्हायचं का बेडकासारखं फुगून घरी जायचं, हे तुम्ही तुमचं ठरवा. माझं काम मी केलेलं आहे, देवाने त्याचं काम केलेलं आहे. आता पुढचं काम आपलं आहे. वचन स्वीकारायचं का इथं सोडून जायचं?
याच्यावर काही कोणी करू शकत नाही, बाकी तुम्हाला करावं लागेल. यावेळेस आपले डोळे झाकू, आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करू. सर्वजण डोळे बंद ठेवा, आपण प्रार्थना करू. प्रत्येक जण परमेश्वराकडे आपले मन आपण लावू. आज प्रियांनो स्वतःला झुकवा. प्रभूला म्हणा, प्रभू आज तू माझ्या ठाई वस्ती कर. माझं संजीवन होऊ दे प्रभू, मी जिवंत व्हावं. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मी स्वतःला झुकवेल, नम्र करेल, आत्मपरीक्षण करेल, स्वतःचं हृदय तोडेल, माझा अहंकार दूर काढून फेकेल, माझा गर्व मी काढून टाकेल. आणि त्याच वेळेस प्रभू मी स्वतःला नम्र करू शकतो. थँक्यू जीसस. जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साए में मैं खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात हो, इस दिल को सुकून है. यीशु तू जो मेरे साथ है. क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है. इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. तेरे कांधे पे सर हो मेरा, और रो यूं चंद पल. मेरी नजरें तुझी पर टिकी, वक्त थम जाए थम जाए. कोई तुझसा नहीं खूबसूरत है, कोई तुझसा नहीं खूबसूरत है. इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ.
ज्यावेळेस तू आमच्यामध्ये असतो, आम्ही तुझ्यामध्ये असतो, आम्ही जिवंत राहतो दे बापा. तुझं वचन सांगतो दे बापा, मी खरा द्राक्षवेला आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. जो फाटा फळ देत नाही माझा पिता त्याला बाहेर काढतो, तुझं वचन सांगतो. आणि ज्यावेळेस एखादा फाटा द्राक्षवेलातून बाहेर होतो, तो जगू शकत नाही, तो वाळून जातो आणि त्याचा उपयोग केवळ जाळण्यामध्ये होतो. म्हणून देवा, आम्ही तुझ्याशी जोडलेलं असावं, आमच्या हृदयामध्ये नेहमी तू असावा, तू वास करावा, तुझी उपस्थिती असावी, की जेणेकरून आमचं संजीवन होईल, जेणेकरून आम्ही जिवंत राहू. आणि म्हणून दे बापा, तुझ्या सोबत राहण्यासाठी आणि तुला आमच्यामध्ये ठेवण्यासाठी आम्हाला सहायता कर. जो माझ्यामध्ये आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. हो पिता, आम्ही तुझ्यामध्ये राहावं आणि तू आमच्यामध्ये राहावं यासाठी कृपा दे. आमची मन, आमचे हृदय नम्र कर. धन्यवाद पिता, कारण नम्र जणांच्याच आत्म्याचं तू संजीवन करतोस. ज्या वचनाद्वारे काल आणि आज तू आमच्याशी बोलला आहे, केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणारे आम्ही असावे यासाठी कृपा दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो आहे. आमेन.